नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीची, मालवणी पद्धतीची सोनकढी. सोनकढीसाठी लागणारं मटेरियल पाहून घ्या पहिल्यांदा आपण. त्यासाठी मीडियम साईजचे लसणाचे गड्डे 2, मोठ्या साधारणपणे 8 मिरच्या, कोथिंबीर, साखर, मीठ, तांदूळ, आलं आणि आगळ, आणि त्यासाठी 2 नारळ लागणार आहेत आपल्याला. तर आता हे 2 नारळ फोडून आपण बारीक करून घ्यायचे आहेत. जे ओले नारळ आता आपण फोडून घेतलेले आहेत ते खोडं बारीक चिरून घ्यायचे. अशा पद्धतीने याचे बारीक बारीक पीसेस करायचे, जेणेकरून मिक्सरला पडदिशी बारीक याचं दूध काढता येईल. आपण अशा पद्धतीने बारीक कट केल्यानंतर आपण ह्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता हे बारीक करून घेतलेलं खोबरं आहे, 2 नारळाचं खोबरं. ज्या मोठ्या मिरच्या होत्या 8 त्या आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर लसूण आपण सोलून घेतलेला आहे, 2 गड्डे लसूण. त्याच्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतला होता आपण, तो ऍड करायचा आहे. थोडस तांदूळ, अगदी 2 चमचे तांदूळ ऍड करायचे किंवा 2.5 चमचे 2 नारळामध्ये. आणि हे आता मिक्सरला ग्राइंडिंग करून घ्यायचं आहे, पिसून घेऊन याचं दूध काढायचं आहे. जे आपली पुरणपोळीची चाळण असते त्या पुरणपोळीच्या चाळणीमधून ह्याला आपण दूध काढून घ्यायचं आहे. आता हे बारीक करत असताना असं वाटण बारीक होत नाही, त्यासाठी आपण पाणी ऍड करायचं आहे. पाणी आपल्याला जास्त ऍड करायचं आहे, कारण याचं दूध बनवायचं आहे आपल्याला. त्यासाठी जास्त पाणी ऍड करतच आपण याचं दूध काढून घ्यायचं आहे. ही आपली पुरणाची चाळण आहे, हे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. याचं दूध काढून घ्यायचं आहे. हे तुम्ही 1 वेळ नाही तर 2 वेळा मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. पहिल्यांदा 1 वेळ, नंतर हा सगळं पाणी ऍड करून हा चौथा परत मिक्सरला लावून घ्यायचा. ह्यातलं सगळं दूध निघल्यानंतर हे जे राहिलेलं खोबरं आहे, बारीक केलेलं वाटण, हे परत मिक्सरच्या भांड्यात अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यातून पूर्ण दूध काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा तरी हे ग्राइंड करायचं आहे. तर आपण हे नारळाचं दूध म्हणजे नारळ, आलं, लसूण, तांदूळ, मीठ ह्याचं हे मिश्रण म्हणजे दूध काढून घेतलेलं आहे. आता हे दूध जर तुम्हाला वाटत असेल की जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं आहे. आपण थोडंसं, जेवढं आपल्याला लागतंय तेवढं. मी थोडंसं पाणी ऍड करून घेतलंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण साखर ऍड करायची, 1 ते 1.25 चमचा साखर ऍड करायची. त्याच्यानंतर ह्याच्यात कोथिंबीर थोडी ऍड करायची. आणि हे जवळजवळ 150 ml आगळ आहे, कोकमचं. तुम्ही आमसूलचं जरी घरात उकळून त्याचं कोकम काढलं तरी चालेल, किंवा आगळ म्हणून बाजारमध्ये आपल्याला हे तयार मिळते. हे 150 ml आगळ ह्याच्यात आपण आपल्याला जसं पाहिजे तसं हे ऍड करून घ्यायचं. थोडस असं साखर विरघळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ ऍड करायचं. पहिला 1 चमचा, त्याला वाटते तसं. परत थोडंसं हलवून घ्यायचं. तुम्हाला जितकं आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही कोकम ऍड करू शकता. कोकम म्हणजे आगळ, आमसुलापासून तयार केलेली आगळ. कोकम सरबताची वेगळी असते आणि सोनकढीसाठी आगळ म्हणून वेगळं येतात. तर आपली भोसले रेसिपी कडून सोनकढी रेडी. एक वेळ खरंच टेस्ट करून बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. एक वेळ सोनकढी ट्राय करून बघा.
आणि कमेंटमध्ये कसे झाले ते कळवा.